का हो शांत काकू, काय म्हणते, झाले गेले काम? हो ना बाई, झाले ना काम, झाले. मैसून गेली कामाले. मी आता इकडे यावं म्हटलं, जरासं घरात गमून नाही राहिलं तर गमत नाही ना हो घरात. चला म्हटलं जरासं बोलचाल केली तर म्हटलं जरासं मन मोकळे होते. शांत काकू, आपली रश्मी कधी येते व आंब्याच्या रसाले? मी म्हणून राहिली, कधी येते रश्मी, कधी येते रश्मी? ना माई ना, आता विचारच सुरू आहे का नाव बा म्हणून. आता झाला ना 1-1.5 महिना लग्नाले, आता घेऊन यावं म्हटलं. काही दाणे आली का हो लग्न झाल्यापासून? एक महिना झाला तरी एक डावणे आले नाही हो, येणार होती, येणार होती, पण त्याईला तर वेळच नाही राहतो. ते दुकानात जाते तर, पण आता येणार होती तर मग वेळेवरच आलं म्हणते. ते मालाला तर त्याईले पाहा लागलं तर येऊन राहिली होती, तर असंच झालं माय. हो, असं काय वेळही नाही राहत का व? मग ना तुमच्या नातीले घ्यायला तुम्हीच जा लागत आणि पैसा वाचवून का हो तुम्ही न्यायला जा आपल्या नातीले. तसं नसते, पैशाचं नसते. माणसानं पहिल्यांदा माणूसच घेऊन येते ना पोरीच्या इच्छा. मग काय काय ठ्या म्हणून आम्ही येतो असं करत असते, लख करत असते कुठे पण. हो, हे बरोबर बोलली हो तू. इले तर जरासं ज्ञान नाही, कुकच्या पुढेच बोलती नसती. का शावंते, त्या पीठ उघडलं होतं म्हणते ना? हो उघडलं होतं ना. छायवर लपून उकडतं द्या लागून म्हणून पाहिलं तर उलीस द्या लागत होतं मला वाटत. बरीच छायवर सांगितलं नाही तुला, असं वाटलं असं का मागते बा म्हणून त्या सांगितलं नाही वाटते. हो, असंच काही असं यायचं. म्हणजे बा माहीत झालं तरी द्या लागून बा वाटीत बर. मग त्या पैपाट बनलं कुठचं नेलं? दोघी मालिकीनं लाटले असं त्या घरचं पैपाट बनलं, मा घरचं नेत असतं. मग कुठचं नेलं त्या घरच्या याच्यावरच लाटले. मापुरीनं लहान चपाट्या दिल्या तिने करून याच्यावरच लाटल्या मागच्या पैपाटावर. हो काय असं आहे काय? समजलं. त्या काहून पैपाट बेलनं नाही नेलं तर या मनात वाटलं का पैपाट बेलनं आणलं तर द्या लागन बा उलीचं पीठ. काय माय नासुकलं पीठच पीठ हलकटले कशी आहे हो तू? उलीचं पीठ द्याल ते म्हणणे झालं. असं काही नाही. तुम्ही भला भरमा पाडता बा. हलकट गिलकट आहे म्हणून राहिल्या मला अधिक. बाप्पा काय हो? आता कोण अशी बोलून राहिली? नाही तर त्याच्या इच्छाच नाही तर पैपट बिल सदा नाही. चालली मा मांग लागले. आता माय मांग लागल्या. आता काही सोडत नाही तुम्ही मला. आता नेट लागला असं ना तुले. आता नेट लागला असं ते बोलली तर नेट लागून राहिला सर. आता चालली तडक. नाही तर 2-3 तास अधिक बसली असती गोष्टी काढत. याच्या त्याच्या बस माझ्या जीवावर आलं म्हणून चालली मी. त्याच्यासाठी नाही चालली. तीच आहे तू. बरीच आहे एवढ्यासाठी चालली उठू. सांगा गोष्टी. आता कोण चालली? बाबा कसं जीवावर आलं. चालली खिचरंडी आली ते आता. कानात फुसफुस करतो. बोल ना माझ्यासोबत. सांग ना मला काय म्हणतो तर. तिच्या कानात फुसफुस करून राहिली. कहून आम्ही सांगू तुले? कहून सांगू आम्ही? तू सांगतो का आम्हाला काही गोष्टी? लपून करतो तर सांगत नाही म्हटलं. लपून करतो सांगत नाही. लपून केलं का? ठोमणे देऊन राहिले. आता ठोमणे द्याली. लपून केलं नाही तरी लपून केलं करून राहिले. जाऊ दे, चिडवत नाही तुला. बस मग करतो कोणतं काम आहे तुझं. तुमच्या गोष्टीत काय पडलाय तुमच्या गोष्टीत? मला धुणं धुवायचं आहे. भांडोळा पडला आहे तिकडे लय मोठा. तुम्ही काय बोलता तशा? काय आता आमच्या गोष्टीत काहीच पडलं नाहीये. आतापर्यंत भलं काही पडलं होतं. आता एकदमच काही नाही पडलं आमच्या गोष्टीत. जेवणाची आहे सुद्धा मला बोलतात. पीठ उकडलं चालली मग 2-3 घंटे बसते. आणि स्वतःच्या घरचं पण आपण देतो ना. आपल्याला वाटत नाही का मग? आपली अपेक्षा वाढते ना आपल्याला द्यायला पाहिजे म्हणून. आपण नवल करा जोगतीच गोष्ट आहे ना. हो नवल करा जोगतीच गोष्ट आहे. पण जाऊ दे विचार तिचा काय विषय धरता. काय हो आजकाल विचार किती ऊन तपून राहिले हो माय. घरात म्हटलं स्वयंपाक करताना भली गरमी लागते बाबा. रात्रीची बापा जसे लोटो येते अंगावर. हो लोटोचे ते बापा मन नाही करत स्वयंपाक करायला. पण करा लागते बिचारे. माई सासू एक टाइम नाही घुसत. सासूला काय म्हणतं? सासूला काय म्हणतं? आयुष्यभर केलाच ना तिने स्वयंपाक. आयुष्यभर कराले. आता तुम्ही सुना आहे तर त्याईनं काय करा. माई सून तर नाही करू देत मला रातचा. मी सकाळचं ते कामाला जाते करून ठेवतो. नाही ते मला करू देत नाही काही असं माई सून. कामाला जाते तर बिचारी. नाही तर तिनं रात्रीच मी करतो म्हणतो पण नाही म्हणते. तुम्ही नका करू म्हणते आई म्हणते. मग रातचं तसं काही टेन्शन नाही आहे. कशी हो तू बुढीनं केला पाहिजे म्हणतं. हो काकू तुमचं बरोबर आहे ना. बरोबर आहे. आईच्या बरोबर केला. हो तुम्हाला कुठं सासवा वागून राहिल्या वागवा लागले असतं म्हणजे मग माहीत पडलं तर. आणि 2 दिवस मग तर बातच म्हणता. वागवा लागलं म्हणजे समजत असते. दे सांग नको. वागवल्यास नाही का आम्ही सासवा? आतापर्यंत आमची सासू आमच्याच पाशी होती. आता गेली म्हणून 4 दिवसाची मोठी टोमना देऊन राहिली. अशी म्हणतं. आम्ही काय आमची सासू वागवल्या नाही का? आम्ही काय वागवल्या नाही का? बरी दिसून राहिली तू. आईची बरीच आहे. मी कायले बरी आहे? बापा कोणता इच्छा काढला का नाही तर भांडणाच होऊन राहिला. भांडणाचं आज नुसतं भांडणाच मूड आहे का काय नाही? राणी वहिनी म्हणतो छकोली काय म्हणतं? वहिनी एक गोष्ट मागू का? द्यान का मग तुम्ही मले? माझ्या दादाचं का नाही लग्न आहे ना तर नेकलेस द्यान का म्हटलं तुमचा नेकलेस द्याले. मला पाहिजे होता. बाई घेऊन जायचं छकोली. लागलं तेव्हा घेऊन जायचं. काही मागत जाय. लागलं तर तुले
छकुली तू एवढ्यात मला नाराजच दिसतं. काहून काय झालं? त्या घरचा लेकरला आहे ते काहून काय झालं त्या घरी? सांगू राणी वहिनी, काय सांगू मी तुम्हाला? मग काय झालं म्हणून माझ्या घरी? माई आई तुम्हाला माहित नाही का? माय आईचं माय म्हटलं नुसतं भांडणच होते. काहून तू आई भांडण करते? तू आई कोण त्यासोबत भांडण करते? तुम्हाला माहित नाही का? माई आई वारली, सख्खी आई वारली म्हणून. तू सावत्र राहिवे का बाई हे? छकुली सावत्र राहिवे का ह्या? हो ना वहिनी, हो वहिनी, नुसतं कामासाठीच मागं लागते. आता माया दादाचं म्हणजे माया पहिले आईचे माई म्हणजे माई आई आहे ना, सख्खी आई, तिच्या बहिणीचं पोराचं लग्न आहे. मग चालली मी लग्नाले, तर म्हटलं आई, म्हटलं मला ड्रेस घेऊन दे. म्हटलं तर देत नाही. म्हटलं ते ड्रेस घेऊन माझ्या बाबा देतो म्हणते, बाबाला देऊन नाही देत. बाबाला म्हणते कायले द्या लागते, काय काय पैसे उडवा लागते अशी कशी म्हणते. मग माई बाबाही देत नाही मला. लढू नको छकुली, लढू नको. काही नाही वहिनी, मला लय आठवण येते, माझ्या आईची लय आठवण येते. पण काय करू, माझी आई सोडून गेली मला. कोणती गोष्ट लागली तर मापाशी येत जाय. छकुली मापाशी येत जाय. माया तुला म्हटलं माझ्या आईला मी सांगन फोन करून का माझ्या घर पाहिलं असेल ना त्या छकुली. तर मी आई सांग मायाला लग्नाच्या अगोदरचा ड्रेस आहे, लग्नात घालायला देतो मी. लागन तर नेकलेस पाहिजे, नेकलेस देतो. अधिक काही लागन तर मेकअपचं सांगते देतो मी. बरं, तुम्ही तर किती जवळ करता, तुम्ही किती चांगले आहे. मला लय लढ येते, पण काय करू, मी कुठंच लढू शकत नाही. आता तुम्ही मला विचारलं म्हणून मला आईची आठवण आली. आईची आठवणी आले. सगळे कामं करायला लावते आई, आणि शाळेत जावं लागते, आणि स्वयंपाक करायला लावते. फक्त बसली राहते आणि म्हणते मीच कामं करतो, बाईले सांगते. आणि मावर सगळेच कामं टाकून देते. हे करते केलं नाही तर मग बाबाला सांगते, मग बाबाही कोल्हा पडते. इच्छाही राहते, आजीला माहीत आहे कशी करते म्हणून, पण कोणी बोललं तर त्याचा राग करते. मग बाई जाऊ दे, लढू नको. काही लागलं सांगत जाय मला, मी देतो तुले. एकटेच आहे का घरी? कोणीच नाही दिसून राहिलं? नाही, मी आहे. रश्मी ताईला बरं नाही, त्याला बरं नाही लागून राहिलं, त्या झोपल्या आहे. मी तुला आवाजच देणार होती, मला गमून नाही राहिलं. म्हटलं आई बाहेर गेल्या मैत्रिणी, पण तुला त्यासोबत बोलायला मी बोलावून राहिली होती. तर तू चाली मग. चला म्हटलं बस तुमच्यासोबत बोला बा म्हटलं, म्हणून आली मी. मागितला तुम्ही एकदम होच म्हणून टाकला, नाही तर कोणी देत नाही ना. कोणी देऊ का नाही देऊ, मी देत जाय. येत जाय माझ्या घरी मागायला, काही लागलं गिगलं तर. आणि शाळेचं काही लागलं गिगलं तर मागत जाय मला. हो, मग तुमच्या आईच्या घरीचा लागून का मला ड्रेस आणाले? हो, जा मग आईच्या घरी फोन कर. आणि ती आई गिकलला फळंत नाही. ती आई गिकलला फळंत नाही तुले. जातो ना पुन्हा ड्रेस घेऊन जातो. माई आजी आहे तिकडे, माझी आजीला सांगून मग येतच नाही 15 दिवस. मी 15 दिवस येतच नाही लग्नाला गेली का, नाहीतर इथं घर नसच करते. राहायचं जरासं मुळे फ्रेश होते, जायचं तिकडे.